श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये. आज आम्ही आलो होतो पुण्याच्या चिंचवडमधल्या एल्प्रो मॉलमध्ये. खरं तर अर्चितला फर्स्ट टाईम मी मॉलमध्ये आणला होता आणि इथे जंगल सफारीची थीम केलेली आहे. स्पेशली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पुण्यातल्या सगळ्याच मॉलमध्ये वेगवेगळ्या थीम्स केल्या जातात. ख्रिसमसच्या अगोदर आणि ख्रिसमसच्या नंतर अशा 2 वेगवेगळ्या जनरली थीम असतात प्रत्येक मॉलमध्ये. आणि आत्ता एल्प्रो मॉलमध्ये आहे जंगल सफारीची थीम. एक छानसा आईसलँड बनवला आहे त्यांनी आणि त्यामध्ये खूप छान छान प्राणी आहेत. तर हा होता एंट्री लुक मॉलचा. वरती त्यांनी असे छान बटरफ्लाय लावलेत आणि त्यांना छान अशा लाईट्स आहेत. सो खूप छान वरचाही लुक दिसत होता. आणि हे होतं आईसलँड. इथे त्यांनी छान आईसलँडची थीम केली होती आणि त्यामध्ये असे छान छान प्राणी होते. प्रत्येक प्राण्यासमोर त्याची डिटेल माहितीही त्यांनी प्रोव्हाइड केली होती. त्या प्राण्याचा फोटो, त्या प्राण्याचं नाव आणि त्याची बेसिक इन्फॉर्मेशन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक प्राणी हा मूव्हमेंट करत होता. काही प्राण्यांचे जबडे हलत होते, काही प्राण्यांची मान हलत होती. या हत्तीच्या छोटूशा पिल्ल्याची पुढची सोंड हलत होती. आणि खरं तर मला हा हत्ती आणि त्याचं पिल्लू फार आवडलं. अर्जू काय ते काय असं. आणि त्या छोट्याशा बेबी एलिफंटची ही होती आई. खरं तर हा हत्ती इतका सुंदर आणि स्पेशली त्याचे डोळे इतके जिवंत वाटत होते आणि त्या डोळ्यांच्या पापण्यांची सुद्धा मूवमेंट होत होती. खूप सुंदर, खूप सुंदर. पूर्ण त्याचं तोंड हलत होतं, खालचा जबडा हलत होता आणि हे छोटंसं हत्तीचं पिल्लू. खरं तर हत्ती खूपच सुंदर होते दोन्हीसुद्धा. म्हणजे हस्तिदंत असतील त्यांचे किंवा स्पेशली डोळ्यांची मूवमेंट खूप छान वाटले मला तरी पर्सनली हत्ती. त्यानंतर इथे होता अर्चूचा आवडता प्राणी अर्थात वाघोबा. आणि आय गेस पाठीमागं जे होतं ते रेंडियर होतं. सो अशी ही छान जंगल सफारीची थीम. त्यानंतर अर्चूला दिसली रेल्वे अर्थात अर्चितची अगेन गाडी. सो मग म्हटलं चला मला पण राईड हवी आहे. म्हणून मग आम्ही त्यातला निळा डब्बा सिलेक्ट केला कारण तो मध्ये होता. म्हटलं जास्त पाठीमागंही नको पुढेही नको. आणि त्यानंतर अर्चू आणि मी निघालो मग रेल्वेत बसण्यासाठी. 100 रुपये प्रत्येक मुलासाठी चार्ज आहे इथे. आणि जर 5 वर्षांपेक्षा लहान मूल असेल तर एक पॅरेंट अलाउड आहे, त्याच्यासोबत बसू शकतो. बाय बाय कर पप्पांना. हां ते तुझं आहे. हां खाली बसा खाली. कुठे निघाला अर्चू ट्रेनने? ट्रेनमध्ये बसला अर्चू.
अशा प्रकारे 2 राऊंड घेऊन आमची रेल्वे पुन्हा एकदा येऊन स्टेशनवर थांबली. तर खरं तर 2 राऊंडसाठी ₹100 चार्ज करतात ते लोक आणि जर मूल लहान असेल तर पॅरेंटही अलाऊ करतात, त्यामुळे वर्थ आहे. त्यानंतर इथे असे छान कॉस्मॅटिकचे वेगवेगळे काउंटर्स होते. मॉलमध्ये येण्याचा एक फायदा असतो की जर तुम्हाला एखादं फाउंडेशन ट्राय करून बघायचं असेल आणि जर तुम्ही शेडबद्दल थोडंसं कन्फ्यूज असाल की कुठली शेड घ्यायची कुठली नाही, तर मॉलमध्ये ॲटलीस्ट तुम्ही तुमची शेड तरी सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर मग इफ यू वॉन्ट तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. सो तेवढा एक फायदा असतो मॉलमध्ये येण्याचा. आणि मी सुद्धा माझी शेड बघितली कलर बारमधली, कारण आता ऑब्व्हियसली वेडिंग सीझन येतो आहे. सो मग म्हटलं थोडंसं फाउंडेशन वगैरे मलाही घ्यायचं होतं. मग शेड चेक केली आणि त्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो. तर वरून असा काहीसा लूक होता आईसलँडचा. खूप छान दिसत होतं वरूनही आईसलँड. आणि दिवसभरही कंटिन्युअस या लाईट्स चालूच असतात. असं काही नाही की फक्त संध्याकाळी वगैरे लाईट्स लागतात. नो, 24/7 लाईट्स चालू असतात. त्यानंतर मग आम्ही आलो ते गेम सेक्शनमध्ये, जिथे हा स्पायडरमॅन तुमचं छानसं स्वागत करतो. तर खरं तर म्हटलं होतं अर्चूसाठी छान 1-2 गेम्स बघावे जो ते एन्जॉय करू शकेल. पण पूर्ण फिरल्यानंतरही अर्चूच्या एजला सूट होईल असा फारसे कुठलेही गेम्स नव्हते. अदरवाईज साधारण एक 4-5 वर्षाच्या पुढच्या बऱ्याच मुलांसाठी किंवा इवन मोठ्या माणसांसाठी इथे खूप सारे गेम्स अवेलेबल आहेत. तर हे होतं कॅश काउंटर, जिथून तुम्हाला टोकन घ्यायचं आहे. तुम्हाला कुठला गेम खेळायचं आहे ते त्यांना सांगायचं, त्यानुसार तुम्हाला टोकन देतात आणि मग त्या गेममध्ये तुमचं ते टोकन एंटर करायचं आणि मग तुम्ही तो गेम खेळू शकता. सो अर्चूसाठी मी ही बाईक राईड सिलेक्ट केली होती. त्याच्यावर फक्त बसायचं आणि तिथं अर्चूचा हात आहे तिथे बटन्स होते, त्यांनी राईट लेफ्ट करून तुमची गाडी मूव्ह करायची. तिथं त्यांनी छान खेळली म्हणून कार राईडही घेतली. तर तिथे साहेबांनी अर्जंट अलार्म दाबला आणि आम्ही तिथून पळ काढला. मुलं खरंच काय आगाऊपणा करतील ऐनवेळी सांगता येत नाही. बाहेर आल्यावर बाहेरही अशी एक छान कार होती. सो त्यातही त्याला थोडा वेळ बसवलं. तिथेही त्याने छान एन्जॉय केलं. अशा छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. स्टे ट्यून. चला, आता फिरून झालं, खेळून झालं, आता वेळ होती पोटोबाची. प्रचंड भूक लागली होती. सो मग सगळ्यात अगोदर बर्गर ऑर्डर केले. बाहेर कुठेही आम्ही जरी गेलो तरी मी ऑलवेज अर्चितचा डबा कॅरी करते. मग त्यामध्ये कधी पोहे असतात, कधी उपमा असतो, कधी शिरा असतो किंवा कधी अगदीच फारच गडबड झाली तर मग घी रोस्ट केलेले मखाणे घेऊन आम्ही पटकन बाहेर पडतो. आजही ॲक्च्युली असंच झालं. खूप अगदी शेवटच्या मुवमेंटला आमचा प्लॅन फिक्स झाला आणि आम्ही घराबाहेर पडलो. त्यामुळे मग पटकन त्याच्यासाठी शिरा बनवून घेतला, कारण मी ऑलरेडी त्याच्यासाठी रवा भाजून ठेवते. त्यामुळे मग पटकन शिरा बनला जातो. सो आता शिरा तर पोटभर खाऊन साहेबांचं पोट भरलं होतं, पण आम्हाला एकाच ठिकाणी खायचं नव्हतं. सो मग म्हटलं सगळीकडे इंडियन फूडही ट्राय करूया, थोडं चायनीज फूडही ट्राय करूया. म्हणून मग आम्ही फूड सेक्शनमध्ये आलो, जो 3rd फ्लोअरला होता. नुसतं फिरून पोट भरणार आहे का तुझं? फिरून पोट भरणार आहे? हो. खायचं नाही आहे काय तुला?
आर्चीचं तर पोट छान भरलं होतं, त्यामुळं तो एकाही काउंटरवर थांबायला तयार नव्हता. इथे नको मामा पुढे जाऊ, इथे नको पुढे जाऊ. पण आम्हाला खरंच खूप भूक लागली होती. चम्मच मिळाला तुला? खरं तर खूप सारे नॉनव्हेज ऑप्शन्सही अवेलेबल होते, पण कारण की मार्गशीर्ष सुरू आहे त्यामुळे मग ऑब्व्हियसली आम्ही व्हेज ऑप्शन सिलेक्ट केला आणि आम्ही व्हेज मोमोज मागवले. त्यानंतर एकत्र छान फोटोज काढले, व्हिडिओज बनवले आणि आम्ही निघालो घरच्या वाटेला. तर तिसऱ्या फ्लोअरवरून हा असा छान मॉलचा लूक दिसत होता आणि अर्चूला म्हटलं चला आता घरी जायचं, बट त्याला अजिबात तिथून बाहेर पडायचं नव्हतं. त्याला इतकं छान मोकळा स्पेस मिळाला होता खरं तर त्याला फिरायला, आणि गाडी येते हे होते असला काही प्रकार नव्हता, त्यामुळे तो फार एन्जॉय करत होता. तो नुसता धावतच होता पूर्ण मॉलमध्ये. आणि हे खरं तर एंट्री गेट आहे, एंट्री एक्झिट तुम्ही इथूनही करू शकता. आणि इथे ना एक स्टॉल होता ज्याच्यावर इतकी सुंदर कलाकृती केलेल्या वस्तू होत्या. खरं तर मला यातल्या बऱ्याचशाच गोष्टी आवडल्या होत्या. सो काही फ्रीज मॅग्नेट्स होते, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट होती छोटी छोटी, जसं तंबोरा वगैरे. आणि खरंच खूप मस्त स्टॉल होता हा. बट अनफॉर्च्युनेटली तिथं कोणीही सेलर अवेलेबल नव्हता. मी समोरच्याही दादांना विचारलं कुठे आहेत हे, तर ते बोलले थांबा थोडा वेळ वेट करा, येतील थोड्या वेळात. आणि खरं तर आम्ही त्यांची वाट बघत थांबलो होतो की 5-10 मिनटं बघूयात आले तर, कारण मला खूप आवडल्या होत्या तिथल्या बऱ्याचशाच गोष्टी. आणि आम्ही तिथे थांबल्यावर अजूनही एक मुलगा आणि मुलगी पण आले, तर त्यांनाही तिथल्या त्या गोष्टी बऱ्याच आवडल्या होत्या. पण आम्ही 15-20 मिनटं थांबूनही तिथे कोणीच आलं नव्हतं. सो मग म्हटलं चला आता काही थांबण्यात अर्थ नाही. आणि बाहेरसुद्धा हे असे स्टॉल्स आहेत. तर हा ॲक्च्युली मॉलचा पार्ट नाही, म्हणजे मॉलमध्ये ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे गोष्टी थोड्या महाग असतात, पण यांच्याकडे थोड्या रिजनेबल होत्या ॲज कम्पेअर टू मार्केट प्राईस. यांची प्राईस थोडीशी जास्त होती, पण बऱ्यापैकी ओके होते यांचे रेट. आणि अर्चूला हा स्लोप इतका आवडला होता, त्यांनी ऑलमोस्ट 10 ते 12 वेळा तिथून वर जायचा आणि तिथून पळत यायचा. आणि थोडासा रफ होता तो, त्यामुळे त्याचा पाय वगैरे घसरत नव्हता तिथं. तो चेंजही त्याच्या लक्षात आला होता, कारण मॉलमध्ये सगळ्या फरशा फार गुळगुळीत होत्या, सो थोडासा पाय घसर लागत होता त्याचा. आणि इथे आल्यावर मात्र त्याला खूप छान पळता येत होतं. त्याने ऑलमोस्ट 10 ते 12 वेळा तिथे रनिंग करून झालं होतं. आणि त्यानंतर आम्ही घरचा रस्ता धरला. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ट्यून. गुड बाय.